नमस्कार, लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे। संपादक बळीराम बोडकेसह मुंबई प्रतिनिधी अमर सिंह यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या। कर्तव्यदक्ष श्री तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत, ज्यांनी पदभार स्वीकारल्यापासून बोगस दिव्यांग शाळा आणि संस्था विरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे। त्यांनी अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यासाठी परिपत्रके आणि शासन निर्णय (जी.आर.) जारी केले असून 2025 ते 2026 मध्ये सुमारे 363 ते 900 संस्था बंद झाल्या आहेत। मुख्य कारवाई माननीय श्री तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांच्या बोगस शाळा बंद करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) निर्देश दिले, ज्यात मान्यता रद्द, सील करण्याचे आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश समाविष्ट आहेत। मालेगाव येथील अंधशाळेची मान्यता 30 ऑक्टोबर 2025 ला रद्द करण्यात आली आणि सील करण्याचे स्पष्ट निर्देश दिले गेले। सोलापूरसारख्या जिल्ह्यांत 7 विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन सामान्य शाळांत करण्यात आले। परिपत्रक आणि जी.आर. माहिती परिपत्रकांमध्ये बोगस संस्थांची नोंदणी रद्द, शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजन, उपस्थितीपट निर्धारण आणि थकीत अनुदानासाठी तपासणी सूचीचा समावेश आहे। हे परिपत्रके जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला पाठवले गेले असून बोगस प्रमाणपत्रांवरही 316 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले गेले। या कारवाईमुळे खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळाला असून संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे इतर शाळांत समायोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रात बोगस शाळा चालवणारे संस्थाचालक आमदारांचा दबाव आणून तुकाराम मुंढे यांची बदली करण्याच्या प्रयत्नात आहेत। आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र। पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।